पिशोर ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ। देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी 28 जून सकाळी 8 वाजता कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामीण रुग्णालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या मोहिमेचा शुभारंभ पिशोर ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा पिशोरच्या प्रथम नागरिक आदरणीय सरला डहाके यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचवेळी गावातील विविध सार्वजनिक ठिकाणे तसेच अंगणवाड्यांमध्येही लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धीरज पाटील, डॉक्टर गिरी, डॉक्टर पटेल, प्राध्यापक मनोज मोकासे, रुग्णालयातील कर्मचारी लिपिक भांदा सुरडकर, परिचारिका, ब्रदर्स, सुरक्षा रक्षक, मालकर, गावातील माता भगिनी, दैनिक सामनाचे प्रतिनिधी सुरेश जाधव, अनेक नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी प्राध्यापक मनोज मोकासे यांनी पोलिओ आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करत प्रत्येक पालकाने आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पोलिओचे 2 थेंब आवर्जून पाजावेत, तसेच इतर नागरिकांमध्येही जनजागृती करून देशाची सुदृढ आणि निरोगी पिढी घडविण्यास हातभार लावावा असे आवाहन केले। त्यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गावातील सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओची लस देऊन मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन केले। आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी शेख असलम, प्रतिनिधी पिशोर। 28 जून 2026 संपूर्ण देशामध्ये पोलिओ लसीकरणाची मोहीम मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। वास्तविक पाहता भारत देशाला 2014 मध्येच घोषित करावं लागलं की भारत देश हा पोलिओ मुक्त देश झालेला आहे। परंतु जागतिक लेवलला जर आपण विचार केला तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आजही पोलिओचे रुग्ण आढळत आहेत आणि हा जो पोलिओ रोग आहे हा एका विषाणूमुळे होतो आहे की जो विषाणू संसर्गजन्य आहे, तो कोणत्याही जगाच्या कोपऱ्यातून येऊ शकतो आणि या देशातील 5 वर्षाखालील जे बालक आहे त्यांच्यावर तो अटॅक करत असतो। याचा परिणाम असा होतो की पुढे हे बालक हा डोस न घेता जर जीवन जगायला लागलं, अचानक त्याला पॅरालिसिस सारखा आजार होतो, त्याचे हातपाय डोळे होतात आणि म्हणून भारतातील प्रत्येक माताने, पिता, माता आणि नागरिक या सर्वांनी आपल्या मनातून, आपल्या काळजातून आपल्या बालकासाठी आणि या देशाच्या भावी पिढीसाठी पोलिओच्या संदर्भात जनजागृती करणं अतिशय महत्त्वाचं आहे। मी या पोलिओच्या मोहिमेचा जो शुभारंभ झाला तर आपल्या पिशोर ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक, या गावाचे प्रथम नागरिक आदरणीय सरला डहाके, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गिरी साहेब, पटेल साहेब, सर्व कर्मचारी, आमच्या नर्स सिस्टर्स, ब्रदर्स आणि सर्वात महत्त्वाची भूमिका करणारे जे आशा वर्कर्स आहेत गावागावामध्ये, त्यांनी जी जागृती केली त्यामुळे आज ज्या माता आपल्या बालकाला घेऊन आल्या त्यांना मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। ही जागृती तुम्ही अशीच चालू ठेवा जेणेकरून आपला देश सदृढ बनेल, आपलं बालक सदृढ बनेल। धन्यवाद।